अयोध्येत येत्या सोमवारी रामलल्ला विराजमान होत आहेत। अखंड हिंदुस्थानातील राम भक्तांसाठी ऐतिहासिक असा सोहळा असून या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या डॉक्टर कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतील अपने अपने राम या विशेष कार्यक्रमासाठी रामनगरी सज्ज झाली आहे। संस्कृती प्रतिष्ठान आणि शिप्र मंडळीतर्फे गुरुवारपासून 3 दिवस सायंकाळी 6 ते 9 या वेळेत रामकथेचं आयोजन केलंय, अशी माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली। मुरलीधर मोहोळ म्हणाले, टिळक रस्त्यावरील SP कॉलेजच्या मैदानावर भव्य रामनगरी उभारली असून येथे अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिकृती साकारण्यात आली असून राम मंदिरासमोरील व्यासपीठावर बसून डॉक्टर कुमार विश्वास रामकथेचे निरूपण करणार आहेत। हा परिसर पूर्णतः राममय झालाय। डॉक्टर कुमार विश्वास यांच्या ओघवत्या शैलीत अमोघ वाणीत श्रीराम कथा ऐकण्यासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या लक्षात घेत भारतीय बैठक व खुर्च्या अशी 80,000 ते 1,00,000 लोकांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच कार्यक्रमावेळी कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे। SP कॉलेजच्या मैदानालगत 8 ते 10 पार्किंगची सोय करण्यात आली आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली आहे। तसेच फिरते शौचालय, प्रथमोपचार, ॲम्ब्युलन्स, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली असून आपत्कालीन व्यवस्थेसह अग्निशामक दल तैनात करण्यात आले आहे, असे मुरलीधर मोहोळ यांनी नमूद केले। संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं उद्यापासून याच SP कॉलेजच्या मैदानावरती अपने अपने राम हा डॉक्टर कुमार विश्वास यांच्या श्रीराम कथेचा कार्यक्रम होतोय। त्यानिमित्तानं आपण पाहू शकतो की तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। जवळपास 80,000 ते 1,00,000 लोक या ठिकाणी बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे। या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची गैरसोय होणार नाही, त्याला सुविधा कशा मिळतील याचा विचार आपण केला आहे आणि त्या दृष्टीनं जवळपास 10 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आपण केली आहे। या ठिकाणी मागे एक मोठा आपल्याला साने गुरुजी नगरमध्ये म्हणजे आंबिलवाड्यात एक मोठा प्लॉट मिळाला आहे। या ठिकाणी नुमवी मुलींच्या शाळेमध्ये पार्किंगची व्यवस्था केली आहे, निलायम थिएटरमध्ये केली आहे, इंग्लिश स्कूल टिळक रोडमध्ये सुद्धा पार्किंगची व्यवस्था आपण केली आहे। पेरुगेट भावे स्कूल आहे, रेणुका स्वरूप मुलींची शाळा आहे, नातूबागेचं मैदान आहे। त्यामुळे शहराच्या कुठल्याही भागातून जर नागरिक या ठिकाणी कार्यक्रमाला येणार असेल तर त्याला पार्किंगची व्यवस्था करण्याचं नियोजन आम्ही केलं आहे। शिवाय मैदानावरती आपण पाहू शकतो की इथं सगळ्याच प्रकारचे म्हणजे अगदी आरोग्य सुविधा असेल, फायर ब्रिगेडचं असेल, टॉयलेटची व्यवस्था असेल, जे म्हणून आपल्याला लागेल ते सगळी व्यवस्था आपण इथं केली आहे। उद्या सायंकाळी 5 वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय केंद्रीय मंत्री चौबे साहेबांच्या उपस्थितीत होतं आहे। अनेक पाहुणे त्या ठिकाणी असतील आणि 3 दिवस हा कार्यक्रम झाल्यानंतर 22 तारखेला आपण पाहू शकतो या ठिकाणी अयोध्येतल्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती मोठ्या स्वरूपातली उभी राहिलेली दिसते। याच ठिकाणी एक मोठा आनंदोत्सवाचा कार्यक्रम हा 22 तारखेला होईल आणि मगच या सगळ्या कार्यक्रमाची सांगता होईल। मग आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा पुणेकरांना मी या सगळ्या कार्यक्रमाचं निमंत्रण देईल की आपण सगळेजण या आणि या आनंदोत्सवामध्ये सहभागी व्हा।